स्वप्न म्हणजे आपल्या मनाचं, आत्म्याचं आणि कधी-कधी देवाच्या इच्छेचं प्रतिबिंब असतं. जेव्हा आपल्या स्वप्नामध्ये विघ्नहर्ता म्हणजेच बुद्धीची देवता, मंगलमूर्ती प्रकट होतात, तेव्हा ते नक्कीच काहीतरी सांगण्यासाठी येतात. आता जर काही गणपती बाप्पा स्वप्नात आले, तर त्याचे काय संकेत असतात? जर तुम्हाला स्वप्नामध्ये गणपती हसतमुख दिसले, त्यांच्या चेहऱ्यावरती तेज आणि डोळ्यामध्ये प्रेम दिसलं, तर समजा तुमच्यावर त्यांची विशेष कृपा आहे. हे ते स्वप्न सांगतं. तुमच्या आयुष्यामधील अडथळे आता दूर होणार आहेत. जे काम अनेक दिवसापासून अडकले होते, ते आत्ता पूर्ण होईल. जर स्वप्नामध्ये तुम्हाला अत्यंत विशाल व दिव्य आणि तेजस्वी गणपती दिसले, तर हे सूचित करते की तुमच्यावर मोठी जबाबदारी येणार आहे. हा संकेत असा सांगतो, तुमच्यामध्ये क्षमता आहे, कदाचित समाजकार्य, कुटुंबाची जबाबदारी किंवा एखादं मोठं यश. जर स्वप्नामध्ये बाल गणेश दिसले, तर हे अत्यंत शुभ संकेत आहेत. हे स्वप्न नव्या सुरुवातीचं प्रतीक आहे. घरामध्ये सुख, आनंद किंवा बाळाच्या आगमनाचा संकेत असू शकतो. कधीकधी स्वप्नामध्ये गणपती रागावलेले किंवा गंभीर दिसले तर घाबरू नका. हे स्वप्न आपल्याला सूचित करतं की तुमच्या आयुष्यात काहीतरी चुकीचं चाललं आहे. कदाचित तुम्ही चुकीचा निर्णय किंवा चुकीच्या मार्गाने जात आहात. तेव्हा देव आपल्याला इशारा देत आहेत. सुधारणा करा, वेळ अजून आहे. जर तुम्हाला स्वप्नामध्ये सुंदर मंदिरामध्ये गणपतीचे दर्शन झाले, तर समजा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहे. हे स्वप्न विशेष आर्थिक आणि मानसिक शांतीचं प्रतीक आहे. जर स्वप्नामध्ये गणपती तुमच्याशी बोलत आहेत असं स्वप्न जर पडलं, तर हे स्वप्न अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र स्वप्न आहे. जर स्वप्नामध्ये गणपती बाप्पा तुमच्याशी बोलत असतील, तर ते शब्द लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण तो संदेश तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतो. जर स्वप्नामध्ये गणपतीला मोदक अर्पण करत असाल, असं जर स्वप्न तुम्हाला पडलं, तर या स्वप्नाचा असा अर्थ आहे, तुमचं कष्टाचं फळ आता लवकरच मिळणार आहे. मोदक म्हणजे आनंद, समाधान आणि यश. जर स्वप्नामध्ये गणपतीची मूर्ती तुटलेली दिसली, तर हे स्वप्न थोडं गंभीर असू शकतं. याचा अर्थ काहीतरी अस्थिरता येणार आहे. तुम्ही मानसिकदृष्ट्या थकलेले आहात. या स्वप्नानंतर शांतपणे गणपतीची पूजा करा. जर तुम्हाला गणपती विसर्जनाचे स्वप्न पडले असेल, तर त्याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यातील एक अध्याय संपत आहे आणि आता नवीन संधी तुमच्याकडे चालत येणार आहे. जर स्वप्नामध्ये वारंवार गणपती बाप्पाचं दर्शन होत असेल, तर हे अत्यंत दैवी संकेत आहेत. कदाचित तुम्हाला एखादं आध्यात्मिक कार्य करायचं आहे किंवा तुम्ही त्यांच्या विशेष कृपेत आहात. स्वप्नानंतर काय करावे? तर सकाळी उठून ओम गण गणपते नमः हा मंत्र 11 वेळा म्हणावा. शक्य असल्यास चतुर्थीला किंवा बुधवारी गणपतीची पूजा करावी. स्वप्न हे केवळ मेंदूची कल्पना नसते, तर हे कधीकधी देवाचा स्पर्श असतो. जर तुमच्या स्वप्नामध्ये गणपती आले असतील, तर समजून जा की तुमचं जीवन बदलण्याच्या उंबरठ्यावर आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.